गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आयोजित हा कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा, या मेळाव्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते राज्याचे नेते सन्मान्य राजू शेट्टीजी, व्यासपीठावर असणारे सर्वपक्षीय मान्यवर आणि जमलेले कोल्हापुरातल्या शाहू महाराजांच्या भूमीतून हा शक्तीपीठचा लढा तीव्र करण्यासाठी आलेले सर्व शेतकरी बंधू आणि आमचे तरुण सहकारी. 11 वाजता 11:30 वाजता भाषणं सुरू झाली आणि अनेक वक्त्यांनी आपापल्या माध्यमातून हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही भूमिका आपण मांडली. सुरुवात ज्यावेळी या रस्त्याची या महाराष्ट्रामध्ये झाली, ज्याचा उल्लेख मगाशी शिवाजीरावांनी केला, एकोंडीपासून त्याची सुरुवात झाली आणि हा महामार्ग गरजेचा नाही आहे. 13 जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या आम्ही, राजू शेट्टी असतील, आम्ही असो किंवा आम्ही सगळ्या मंडळींनी निवडणुकीच्या आधी सुद्धा सातत्यानं ही भूमिका घेतली. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी असू दे, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी असू दे आणि या निवडणुका झाल्यानंतर देखील सरकार किमान याचा फेरविचार करेल, रद्द करेल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु निवडणुकीनंतर मोठ्या जोमानं हे सरकार पुन्हा एकदा कामाला लागले अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून या सगळ्या 2-2.5 वर्षाच्या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा जिल्ह्याचा आपण करत असताना ज्याचा उल्लेख सगळ्या वक्त्यांनी केला की उद्याच्या भविष्यकाळात ती येणारी संकट ही सगळ्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळ्यांना सगळं कळतंय. आजचं परिस्थिती अशी नाही की कळत नाही अशातला भाग या ठिकाणी नाही आहे. ह्या 7-8 नद्या क्रॉस करून हा महामार्ग या कोल्हापूर जिल्ह्यातनं जाणार आहे. पुराची अवस्था काय होणार, पुराचा फटका काय बसणार, शेत जमीन आमची किती जाणार, हे सगळ्यांना आता माहित आहे. गट जाहीर झालेले आहे. आम्ही थोडं गट जाहीर होईपर्यंत थांबलो होतो. मला महिनाभर लोक विचारत होते मेळावा कधी घ्यायचा, कधी एकत्र यायचं. मी म्हणलो एकदा गट जाहीर होऊ दे. लोकांना प्रत्येकाला वाटतं माझ्या रानातनं जाणार नाही, पलीकडचं जाते, माझं काय बिघडतंय. परंतु सगळ्यांनी सांगितलं माझ्या रानातनं गेला नाही, पलीकडनं गेला तरी पुराचा फटका बंधाऱ्यामुळं शेजारच्याला देखील त्या ठिकाणी बसणार. आणि म्हणून गट आता डिक्लेअर झाले, गट जाहीर झाले. लोकांना आता कळून चुकलं की माझी जमीन नेमकी किती जाणार आहे हे आता लोकांना या कोल्हापूर जिल्ह्यातल्या निश्चितपणे लक्षात आलं. आणि म्हणून आज आपण सर्वपक्षीय मेळावा यासाठीच घेतला की यामध्ये कुठलंही राजकारण न आणता शेतकऱ्याच्या बाजूने या जिल्ह्यातल्या राजकारण विरीत या ठिकाणी भूमिका सगळ्यांनी घ्यावी अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. शाहू स्मारकला मागच्या वेळी आम्ही पहिला मेळावा घेतला, तो देखील सर्वपक्षीय घेतला. नंतर आपण भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी काढला होता आणि सातत्यानं हा लढा कायमपणे या ठिकाणी ठेवला. सरकारमध्ये संभ्रम अवस्था सरकारमध्ये देखील या ठिकाणी आहे. सरकारमध्ये मी अनेकांशी बोलतो, आम्ही विधिमंडळात काम करतो, अनेक मंत्र्यांशी चर्चा करतो. सगळ्यांची या ठिकाणी याला मान्यता आहे का हे वास्तवता त्या ठिकाणी नाही आहे. परंतु एकट्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका दुर्दैवाला या राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे. आपण बघत असाल की गेल्या 3 वर्षामध्ये शक्तीपीठचा डीपीआर कसा झाला, कुणी केला याचा थांगपत्ता आपल्याकडे नाही आहे. एखादा प्रोजेक्ट ज्यावेळी तयार होतो त्यावेळी त्याचं रेखांकन 4-4, 5-5 वेळा बदललं जातं. याचा अर्थ विचारपूर्वक हा प्रोजेक्ट या ठिकाणी केलेला गेलाय हे वास्तव या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. 86,000चा प्रोजेक्ट आज 1 लाख कोटीवर त्या ठिकाणी पोहोचला, 1,10,000 कोटीवर पोहोचला. ज्याचा हिशोब राजू शेट्टींनी सांगितला पर किलोमीटर किती खर्च येतोय. हा शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठांना जोडणारा नाही आहे, तर फक्त या ठिकाणी निवडणुकाला शक्ती देणारा या ठिकाणी आहे. दुसरा काय याच्यावरचा अर्थ या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून आज
आज या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हा आम्हा सगळ्यांना एक भूमिका घ्यावी लागेल, कणखर अशी भूमिका घ्यावी लागेल. मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं, आता शक्तीपीठला जमीन द्या म्हणणारा माणूस येतोय, त्याला 10% कमिशन मोनार तर्फे ठरलेला. जो माणूस तुम्हाला सांगायला येईल त्यानं त्या शेतकऱ्याला तयार करायचं, त्याला 10% कमिशन त्या मोबदल्यातलं द्यायचं, असा फॉर्म्युला साधारणपणे त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि म्हणून राजू शेट्टी म्हणले तसं आता गावागावामध्ये पक्षविरहित एक शक्तीपीठच्या विरोधातला गट आणि जे समर्थन करणार आहेत ते अशा पद्धतीचीच वाटणी आता उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला गावागावामध्ये या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता हा गेले महिनाभर गट कुठले आहेत, कुणाच्या रानात जातोय हे आता निश्चित झालेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की पुढच्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या 78 गावांमध्ये बैठका झाल्या पाहिजेत, त्या त्या तालुक्यामध्ये बैठका झाल्या पाहिजेत, तालुक्याचे मेळावे त्या ठिकाणी झाले पाहिजेत. हा माझं भाषण संपल्यानंतर शेट्टी साहेब आपण स्टेजवरची मंडळी थोडा वेळ इथं बसूया, बाकीची मंडळी खाली थोडं नाश्ता करायला जातील, परंतु आपण बसून तालुक्याचं नियोजन या ठिकाणी करूया. व्यवस्थितपणे आम्ही नियोजन केलेलं आहे की तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम झाले पाहिजेत, साधारणपणे मेळावे कुठल्या तालुक्यामध्ये झाले पाहिजेत. आज करवीर किंवा पन्हाळा हातकणंगल्यामध्ये पारगाव हे गावामध्ये एखादा मेळावा हातकणंगल्याचा घेता आला तर घ्यावा, करवीरचा मेळावा कुडित्र्याच्या या ठिकाणी घ्यावा, राधानगरीचा राशिवडे आम्ही सुचवतोय, राधानगरीवाल्यांनी ठरवावं कुठे घ्यावा, भुदरगडचा आणि कागल हा मिळून बोरिवड्याला त्या ठिकाणी घ्यावा. त्याचबरोबर आजऱ्याचा मेळावा संपतराव झालेला, अजून एखादा घेणार असला तर तुम्ही घेऊ शकता. आणि चंदगडचा मेळावा कान्हूरला त्या ठिकाणी घ्यावा, अशा पद्धतीचं एक नियोजन आम्ही केलं. परंतु हा मेळावा राजू शेट्टी साहेब 10 दिवसानंतर व्हायला पाहिजे. त्याच्या आधी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांनी ज्या गटातलं हे रान जाणार आहे त्या शेतकऱ्याला भेटून त्या शेतकऱ्याबरोबर चर्चा करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. राज्य शासनानं एक षडयंत्र केलेलं आहे. गिरीश पोंडे यांनी आम्ही बघितलं, मागची जी अधिसूचना काढलेली आहे, आत्ताच्या अधिसूचनेत त्यांनी म्हटलेलं आहे मागच्याला जोडून ही अधिसूचना आहे, म्हणजे जे हरकती घ्यायचे 21 दिवस आहेत ते मागच्या अधिसूचनेमधलेच लागू या अधिसूचनेला झालेले आहेत. ती 21 तारीख या 25 तारखेला संपणार आहे. या 25 तारखेला हरकती घ्यायची मुदत ही या ठिकाणी संपणार आहे. आणि म्हणून कुठं कायदेशीर अडकायला नको म्हणून आता आपण इथं टेबलावर झेरॉक्स कडून या ठिकाणी ठेवलेले अर्ज कसे करायचे. प्रत्येक गावातल्या लोकांना 2 लोकांना विनंती आहे की एक 10-20 अर्ज तुम्ही घेऊन जावा, त्याची झेरॉक्स काढा आणि 22 तारखेपर्यंत 22 तारखा लक्षात ठेवा, 22 तारखेपर्यंत प्रत्येक प्रांताकडे हे अर्ज पोचले पाहिजे. त्याची जबाबदारी त्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी किशोर घेतली पाहिजे आणि त्याला 7-12 जोडायचा आहे. दुसरी एक आमची विनंती आहे, मागच्या वेळी आपण हरकती घेतल्यावर अधिकारी म्हणल्या तुमच्या हरकती झाल्या नाही. एका प्रांत कार्यालयातून आमच्या हरकतीचा गट्टाच गायब झाला. त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्या हरकती मनोज घेतल्या जातील त्याची झेरॉक्स ही तुमच्याकडे काढायची आणि आमच्या अजिंक्यतारा ऑफिसमध्ये तुम्ही आणून द्यायची. त्या झेरॉक्सवर नंतर एक जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र देणार आहे की एवढ्या हरकती आम्ही जमा केलेल्या आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत. हे सगळं प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी करावं लागेल, नाहीतर सरकार म्हणेल आम्ही 21 दिवसाची मुदत दिली होती, कुठल्या शेतकऱ्यांना हरकत नोंदवली नाही, म्हणजे शेतकऱ्यांना हे मान्य आहे. त्यामुळे कृपा करू, म्हणून मी कालच सांगितलं होतं गिरीशना, मी भाषण करण्यापेक्षा मुद्दे सांगणार आहे की आता पुढचे 10 दिवस आम्हाला काय करायचं आहे तर गावागावामध्ये
बैठका करायच्या आहेत. पुढच्या 10 दिवसामध्ये गावातल्या बैठका या ठिकाणी संपल्या पाहिजेत. 30 तारखेपर्यंत गावातल्या सगळ्या बैठका 25 तारखेच्या आधी संपल्या पाहिजेत. बैठका झाल्या तर शेतकरी बोलावले पाहिजेत, त्यांच्या सह्या त्यांचे सातबारे गोळा केले पाहिजेत आणि ते अर्ज आपल्याला 22 तारखेपर्यंत या ठिकाणी परत करायचे. प्रत्येक गावामध्ये त्या शेतकऱ्यांचा आणि तिथले कार्यकर्ते त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, ज्याच्यावर आपल्याला नवीन काय माहिती आली, उद्या एखादा अर्ज करायचा आहे परत तर आपल्याला माहिती करता येईल. तो व्हॉट्सअप ग्रुप प्रत्येकाने या ठिकाणी तयार केला पाहिजे. दुसरी एक विनंती आहे, प्रत्येक गावातला ग्रामसभेचा ठराव हा ताबडतोब या ठिकाणी झाला पाहिजे. ग्रामसभेमध्ये या गावातला आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको या पद्धतीचा ठराव आम्हाला पाहिजे. दुसरं, मगाशी 2 संस्थेने ठराव आणून दिलेला, तसाच विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणी पुरवठा संस्था, ज्या काही सहकारी संस्था आपल्या गावामध्ये असतील त्या सगळ्यांचे ठराव सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचे, हे देखील मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. दुसरी एक माहिती आहे ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटतंय कुणीतरी केला की गवा या ठिकाणी पडला. जनावर आज चंदगड मध्ये एक गाव आहे, वाघाच्या नावानं, गावाचं नाव मला आठवत नाही, वाघोत्री म्हणून गाव आहे, जिथं वाघाचा वावर आहे. वाघाची पूजा दरवर्षी त्या गावामध्ये या ठिकाणी शेतकरी करतात. त्या गावातून वाघाचा या ठिकाणी जाणं येणं आहे, वन्य प्राण्यांचा जाणं येणं आहे. अशी जी माहिती असेल ती देखील माहिती तुम्ही या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून देणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की व्याघ्र प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन या सगळ्या विषयामधून हा रस्ता या ठिकाणी जातोय, ती माहिती आम्हाला या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हरकती आपण म्हणलं तसं 22 तारखेपर्यंत या हरकती जमा करत असताना गावामधल्या कार्यकर्त्यांना दुसरी एक विनंती आहे. 2005, 2019 आणि 2021 हे 3 महापौर आपल्याकडे या ठिकाणी आले होते. ह्या 3 महापुराचं पाणी तुमच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये कुठपर्यंत आलं होतं त्याची आम्हाला माहिती ग्रामपंचायतचा दाखला पाहिजे की इथपर्यंत आमचं पाणी या गावामध्ये या महापुरात राजू आलं होतं, हे दाखले आपल्याला लागतील. हे सगळं तांत्रिक मी मुद्दाम तुमच्याकडनं का घ्यायला लागलोय, उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला या सगळ्या मुद्द्यावर लढाई या ठिकाणी करावं लागेल. रस्त्यावरची लढाई तर आपण करतच राहू, परंतु तांत्रिक दृष्ट्या उद्या पटवून द्यावं लागेल की हा रस्ता आम्हाला या ठिकाणी गरजेचा नाही. ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. 86,000 कोटी 1,00,000 कोटी तुम्ही या ठिकाणी खर्च करायला लागलाय. इकडं पेट्रोल डिझेलचे दर वाढले, तिथं अनुदान द्या 5 पेट्रोल आणि डिझेलला. खताचे दर वाढले, खताला अनुदान त्या ठिकाणी द्या. 1,00,000 कोटी खर्च करण्यापेक्षा हे 1,00,000 कोटी सगळ्या महाराष्ट्रातल्या गावांमध्ये दिले तर किमान 2-5 कोटी रुपये प्रत्येक गावाला गावातले रस्ते करण्यासाठी या ठिकाणी मिळतील, अशी आमची अपेक्षा या ठिकाणी. हा गरज नसलेला महामार्ग आहे, ह्याच्यावर पैसे तुम्ही खर्च करू नका, ही भूमिका आमची प्रामुख्याने या सगळ्या दृष्टीमध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा लढा फक्त आपल्याला आता मेळावा घेऊन या ठिकाणी चालणार नाही, ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने आणि अनेक वक्त्यांनी केला. आता पोलीस बळाचा वापर उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी केला जाईल. आमच्या प्रशासनाला देखील जाहीर आव्हान आहे, पोलिसांना देखील आमची विनंती आहे. आमचं वांदा पोलिसांच्या बरोबर या ठिकाणी नाही आहे. पोलिसांच्या आडून जर या ठिकाणी कारवाई करायचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर द्यायला कोल्हापूरकर या ठिकाणी गप्प असतात. जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. ही रस्त्यावरची लढाई आहे. तुम्ही जर जोर जबरदस्ती या ठिकाणी करायला लागला तर या रस्त्याच्या लढाईला उग्र स्वरूप जर या ठिकाणी निर्माण झालं, उद्या कायदा आणि सुव्यवस्था या जिल्ह्यातला बिघडला, या 13 जिल्ह्यातला बिघडला तर त्याला जबाबदार सरकार या ठिकाणी असणार. आम्हाला नको आहे ते तुम्ही आमच्या माती मारायचा प्रयत्न केला. आलेला कार्य म्हणायची ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे, हे दाखवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे
निश्चितपणे या ठिकाणी करू. मग कितीही केसेस होऊ द्या, माझी लोकांना देखील या ठिकाणी विनंती आहे, तुम्ही आम्हाला हाक द्या. या स्टेजवरची सगळी मंडळी, भले मी एखाद्या कार्यक्रमाला नसेल, राजू शेट्टी उपलब्ध नसले तरी या जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, ज्या गावामध्ये मोजणी, ज्या गावामध्ये पोलीस बळाचा वापर केला जाईल, तिथं आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी कवच म्हणून तुमच्यासाठी उभं राहू, हा विश्वास या निमित्तानं आम्ही देतो. आम्ही फक्त भाषण करून या ठिकाणी थांबणार नाही. भाषण करून थांबायचं असतं तर विधानसभेची निवडणूक झाल्यावर आम्ही थांबलो असतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकारनं अलाइनमेंट बदलली, रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. एकदा निवडणूक झाली की या ठिकाणी प्रश्न संपला, दिलेलं आश्वासन संपलं. आम्ही निवडणुकीसाठी, मतासाठी हा लढा या ठिकाणी हातात घेतलेला नाही. आम्ही हा लढा घेतलाय तो शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आहे, शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे. सरकारला वाटत असेल ती एक नकाशावरची रेष आहे शेतकऱ्याची, परंतु ती रेष नाही, आमच्या आयुष्याची गोष्ट आहे, आमच्या आयुष्याच्या सुखादुःखाची ती रेष आहे. हे सरकारने या ठिकाणी लक्षात ठेवावं. उद्या गुगल मॅपवर तुम्हाला ती रेष दिसत असेल, परंतु आमच्या आयुष्याचं या ठिकाणी भलं करणारी ती रेष आहे, हे आम्हाला ठणकावून सांगायचं आहे. माझी दुसरी विनंती आहे, माझी पुढच्या पिढीला विनंती आहे, पोरांना आणि नातवांना जरा सांगा की आज्यानं जमीन घेतली म्हणून आज त्याला किंमत आहे. आज्यानं जमीन घेतली नसती तर आज लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख ह्या किमतीची भाषा तू बोलला नसतास, हे नातवाला देखील सांगणं गरजेचं आहे. कारण की आज मी अनेक ठिकाणी बघतोय, आज्याची इच्छा नाही, नातू म्हणतोय काय मिळतंय देऊन टाक्या, 4 पैसे मिळतात, 4 गाडी घेऊया आणि या ठिकाणी मौज करूया. परंतु त्याला सांगणं गरजेचं आहे की आज्यानं पंजानं माझ्या जमीन घेतली म्हणून आज जे घर आहे, आज जो गोटा आहे, जी म्हैस आहे, जे आर्थिक आज उत्पन्न आहे, ताट मानेने जो कॉलर टाईट करून 2 मोटरसायकलवर फिरतोय, ते या शेतीमुळे फिरतोय, हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं. हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आज शेती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत, हे सांगणं गरजेचं आहे. शेती नसेल तर मुळशी पॅटर्न ज्याचा उल्लेख अनेने केला की आज 3ऱ्या पिढीची तिथली काय अवस्था आहे हे बघण्यासारखी वेळ या ठिकाणी आलेला आहे. पैसा आज आहे, उद्या नाही आहे. आलेल्या पैशाला या ठिकाणी अनेक द्वार असतात आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, ही चळवळ आमची चाललेली आहे, ही तुमच्यासाठी या ठिकाणी चाललेली आहे. कुठल्याही निवडणुका शेट्टी साहेब आता आपल्याला नाही आहे, कुठलीही या ठिकाणी उद्याचं आमचं भवितव्य या ठिकाणी या सगळ्या आंदोलनावर अवलंबून आहे. आम्ही राजू शेट्टी, संपत बापू, आम्ही सगळे यामध्ये उतरलेला, तो तुमचा सातबारा टिकला पाहिजे, तुमच्या हक्काची जमीन टिकली पाहिजे, ही आमची भूमिका या ठिकाणी. या राज्यामध्ये धरणं झाली, या राज्यामध्ये हायवे झाले, या राज्यामध्ये MIDC झाल्या, कुठं शेतकऱ्यांनी विरोध त्या ठिकाणी केला. जे चांगलं आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका या राज्यातल्या शेतकऱ्यांनी केली. परंतु आज गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. उद्या किती संघर्ष करायला येऊ दे, लाठी खायला या ठिकाणी लागू दे, जेलमध्ये जायला लागलं तरी आम्ही सगळे जेलमध्ये जायला या ठिकाणी तयार आहोत. परंतु आमची भूमिका या शेतकऱ्याच्या बाजूनं निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी राहणार आहे, हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आज 18 तारीख आहे, 22 तारखेपर्यंत गावातले मेळावे झाले पाहिजेत. 22 तारखेपर्यंत गावातले मेळावे झाले पाहिजेत. 25 तारीख शेवट आहे, त्या 25 तारखेला आपल्याला हरकती प्रांतांच्याकडे गेला पाहिजे आणि हे मेळावे झाल्यानंतर आता आमची स्टेजवर चर्चा झाली आहे, एक भव्य मोर्चा 9 जूनला दसरा चौकातून कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाईल. हा मोर्चा काढायचा ना, जोरात सगळ्यांनी हातवर करा. हा मोर्चा 9 जूनला या ठिकाणी होईल. या जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यतो असा मोर्चा झाला पाहिजे. सगळ्यांनी घरदार घेऊन ज्यांच्या जमिनी जातात, बायका पोरांसकट या मोर्चाला आलं पाहिजे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथं स्टेजवर बसणाऱ्या राजू शेट्टींचे
शेतकऱ्याची जमीन जात नाही, बंटी पाटलाची जमीन जात नाही. ज्याची जमीन जाते त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानात उतरलोय. आम्ही शट्टू ठोकून या ठिकाणी उतरलोय. ते तुमची जमीन वाचवायसाठी उतरलोय. आणि म्हणून येणारा 9 जूनचा मोर्चा हा या ठिकाणी एवढा मोठा झाला पाहिजे की त्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ रद्दचा निर्णय घेतला पाहिजे. एवढ्या ताकदीनं येणाऱ्या 9 जूनला सर्व पक्षीय मोर्चामध्ये आपण सहभागी व्हा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.